आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 8। आरटीआयचा दणका, माहितीचा अधिकार टाकताच यंत्रणा हल्ली। शेगावातील प्रलंबित 500 मीटर रस्ता कामाला अखेर सुरुवात। शेगाव शहरातील अत्यंत वर्दळीच्या एमएससीबी चौक ते आळसना या 3 किलोमीटर रस्त्याच्या कामातील प्रलंबित 500 मीटरचा प्रश्न अखेर माहितीच्या अधिकारामुळे मार्गी लागला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या कामाबाबत नागरिकांनी माहिती अधिकाराचा अस्त्र उपसताच सुस्तावलेले प्रशासन आणि कंत्राटदार खडबडून जागे झाले असून प्रलंबित कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहरातील एमएससीबी चौक ते आळसना या रस्त्याचे काम सन 2024 मध्ये हाती घेण्यात आले होते। मात्र कंत्राटदाराने केवळ 1 किलोमीटर पर्यंतच संथ गतीने काम केले। त्यातही पटवारी कॉलनी ते श्री कृपा रेसिडेन्सी जवळील सुमारे 500 मीटरचा रस्ता केवळ खडीकरण करून तसाच अर्धवट सोडून दिला होता। याशिवाय एसटी डेपो ते आळसना पर्यंतच्या रस्त्याचे साईड भरणे, या अर्धवट कामामुळे उडणारी धूळ आणि खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। या संपूर्ण प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे। आश्चर्याची बाब म्हणजे कंत्राटदाराने काम अर्धवट राहिले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला कामाचे देयक अदा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यानंतर पुढे एसटी डेपो ते आळसना गावापर्यंतचा रस्ता पूर्णतः उखडलेला असताना पीडब्ल्यूडीने हे काम एमएसआरडीसी विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली होती। या प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करण्यास हतबल झाले आहेत। प्रशासनाच्या या टोलवाटोलवीला कंटाळून अखेर स्थानिक नागरिकांनी एकत्र येत अर्धवट कामाची आणि बिलांची पोलखोल करण्यासाठी सविस्तर तक्रार आणि माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत रीतसर अर्ज दाखल केला। माहिती अधिकाराचा अर्ज दाखल होताच चौकशीच्या भीतीने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराशी धावे दणाणले। कोणतीही कायदेशीर कारवाई अंगावर येऊ नये यासाठी संबंधित ठेकेदाराने तातडीने यंत्रसामग्री मागून अनेक महिन्यांपासून पटवारी कॉलनी ते श्री कृपा रेसिडेन्सी दरम्यानच्या प्रलंबित 500 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे। प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर वचक ठेवण्यासाठी माहितीचा अधिकार हे किती प्रभावी माध्यम आहे हे शेगावमधील या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 18 बुलढाणा।